तर काय आता आपण निघालोय तिथून, कार्यक्रम होता तो झालाय, आता निघालोय. आमचा श्री जो होता तो लय रडत होता, त्यामुळं परत माघारी गेलेत घरचे, आता त्याला सोडवायला घरी. आता निघतोय 5 मिनिटात, ते आले की आले. पप्पा नाहीत आले, दीदीन ते आले, आता निघायचंय. बघ की कुठपर्यंत गेलाय तो. जाऊ का? बाय. तर गाईज आता आपण भगवान गडावर निघालोय. दिसतोय थोडा थोडा दिसतोय भगवानगड. किती लांब आहे अजून भगवानगड, इथून दिसतोय थोडा थोडा, किती भारी दिसतोय. बट तर गाईज फायनली आता आपण जवळ आलोय भगवानगडाच्या इथून, बघू शकतात तुम्ही. तिथे लो ठेवा मम्मी. भगवानगड आला, भारी दिसतोय राव, लय भारी बनवलं आहे का ना, भारी झालंय मोठं. तर गाईज भगवानगडावर आलोय आता आपण. दीदी कशी चलते या. भारी झालंय, लय मोठं झालंय राव. हो इकडं गार्डन वगैरे केलं, वरती जाता येतंय की. हा तर गाईज आता आपण आतमध्ये आलोय. इथं आतमध्ये मंदिर आहे, बघू शकतो गाईज किती छान मंदिर बांधलंय. आतमध्ये जाऊत आपण, 1 मिनिट. दरवाजा किती भारी आहे गाईज, बघू शकतात किती भारी वाटतंय. लईच मोठा पेस आहे राव गाईज, खूप मोठा पेस आहे, हे बघू शकतात. आणि ह्याच्या खालीच आणखीन एक मंदिर आहे. गार लागतंय राव ह्या पट्ट्यावर, कसं काय. आता आपण आतमध्ये आलोय, दीदी दर्शन घेत्या. बघू शकतो झुंबर खूप छान आहे, आणि मंदिराची सजावट पण, म्हणजे मंदिर खूप छान असं बांधलंय. तर चला तुम्हाला आता आतमध्ये किती, म्हणजे खालचं मंदिर दाखवतो, किती भारी बांधले बघू शकतात. आणि हे साईडचं आहे ना, हे जुनं मंदिर आहे, तिथं आत जाऊन तुम्हाला दाखवतो. आत्ता तुम्ही हे बघा, कारण की इथं पण खूप छान बांधले, आता हे नवीन बांधकाम केले ना, तर इथं बघू शकता. इथं समाधी आहे, म्हणजे महाराजांची. तर चला गाईज आता तुम्हाला इथलं दाखवतो. तर गाईज बघू शकता, सगळ्यात जुनं मंदिर हे, आणि त्याच्यावरती म्हणजे त्याच्यावर नवीन मंदिर झालेलं आहे, जे आत्ता तुम्ही बघितलं ते लेटेस्ट. हे सगळं जुनं, म्हणजे सगळं जुनं कोरीव काम आहे, बघू शकतात किती भारी, म्हणजे नाही का. त्याच्या खाली मंदिर आहे, किती म्हणजे मजबूत आहे बघा ना, कारण की ह्याच्यावरती एवढे मोठं मंदिर बांधलंय. असं बांधलंय, किती भारी बांधलंय. ह्याच्या खाली देव आहेत, म्हणजे त्यांची समाधी.
बाहेरून बघा कसं दिसतंय मंदिर छान. एक मिनिट झूम करून दाखवतो. ह्यांना काय झालं असं अचानकच, काय बघते ते. कुलूप लावलंय हनुमानाच्या मंदिराला. काढ. लय मोठं भारी मंदिर बांधलंय. किती मोठा पेस आहे. इकडं गार्डन आहे. बट इथं लिहिलंय काय, गार्डन मध्ये जाण्यासाठी सक्त मनाई. वाय का म्हणून एवढं भारी गार्डन बांधलंय, सक्त मनाई. जाऊ दे, मंदिर भारी पण आहे का नाही तिथे. छान आहे का. इकडे बघून सांग. प्रसाद घेण्यासाठी चाललोय आतमध्ये आता. तर गायचं आता प्रसाद घेण्यासाठी बसलो होतो आपण. खूप छान अशी जेवणाची सोय आहे इथं. स्वतःच्याच हाताने घ्यायचं जेवढं पाहिजे. जेवण कुठून येतं तिथे ह्यांना. तिथं जेवायचं. तिथं भाजी इथं बनवतात आणि भाकरी लोणचं ते सगळं गावातून येतं काय. फक्त भाजी इथं असते. तर गायचं आता प्रसाद घेऊन झालाय. मंदिर बघत होत आता आपण. किती छान दिसतंय लांबून बघू शकतात. एवढं मस्त मंदिर बांधलं ना, खूप म्हणजे खूप आवडलं मला. आता आपण फिरून बघू कसं वाटतंय. तर आता मी पप्पा मम्मी तिथे आम्ही सगळे चाललो बघण्यासाठी मंदिर. मम्मी दाखवते कसं म्हणजे कसं काय सांगते. तर गायचे बाबांचं बैठक कक्ष बघू शकतात किती छान आहे. तर गायचे इथं वस्तू संग्रहालय आहे. म्हणजे बाबांनी ज्या ज्या वस्तू वापरल्या त्या आहेत. बघू शकतात किती छान आहे. बंदूक वगैरे तलवार वगैरे सगळं आहे. म्हणजे सगळं जुन्या काळात जे वापरत होते ते सगळं इथं. भांडी वगैरे बघू शकतात किती छान आहे. त्यांचे म्हणजे आठवण म्हणून सगळं इथं ठेवलंय. तर गायचे इथं बघू शकतात बाबांचा रथ आहे. कुठे येण्या जाण्यासाठी ते यूज करत होते. दगड केवढे ते कसलं काम चालू आहे डेंजर. हो कोरीव काम करतात इथं. खूप छान आहे इथं मंदिर. तर गायचं आता आपण निघालोय. बघू शकतात हे इथं किती भारी बांधलंय राव. मला लय आवडलं. स्पेशल बस येते का इथं माणसांना सोडवण्यासाठी. म्हणजे कसली येते, गावातली का कसली. एसटी डायरेक्ट एसटी नसते, बस असते तिथे. बर ठीक आहे. थोडं शुद्ध बोलायची. हा ठीक आहे. दर्शन झालंय आता निघालोय आम्ही. आता निघालोय आपण. दूर आलोय. चलो अभी. आपलं नाव भारी. सबस्क्राईब करून ठेवा. तिथे का झोपले आता तो. तर गायचं आता आपण डिझेल टाकतोय. डिझेल टाकण्यासाठी थांबलोय जरा. तर गायचं आता बसा थांबानला का. तर गायचं आता आपलं मोठा देवी आणि भगवानकडे झालंय. आता बघूत पुढचा प्लॅनिंग काही केलेलं नाही. आता बघूत काहीतरी चाललंय यांचं दोघीचे डिस्कस. काही डिस्कस चालली तुमची. दीदी नको म्हणते, मम्मी म्हणते जायचं. तर गायचं आपलं आता प्लॅनिंग झालं. आता आपण कानिपण आता निघालोय. काय मम्मी. तर गायचं आता आपण जवळ आलोय. बघू शकतात किती अप्रतिम सुंदर असं मंदिर दिसतंय. तर गायचं आता आपण आलोय. बघू शकता थोडंसंच राहिलंय. एवढ्या वर चलत जायचंय आपल्याला आता.
इकडे थोडं वर ये मी लगेच काढतो. कटाळले काहीच तिथे कंटाळा आला. तर जायचं आता आपण फायनली वरती आलो. बघू शकता तिथं हत्ती आहे. तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो किती भारी आहे तिथे. तर काय नाही नाकाला आलो. दर्शन झाले आपल्याचं. तर गाईज कानिफनाथाचं दर्शन झालंय जस्ट एवढ्यात. आता कानिफनाथाचं दर्शन झालंय आणि आता मच्छिंद्रनाथाला जायचंय. तिथं जायचंय. मांजर कसं बसलंय इथं. दीदी दोरा बांधत्या. काय इच्छा आहे दीदी तुझी. हासाड बांधली तिथे सुटन. तर गाईज बघू शकतात किती गर्दी झाली इथं फोटो काढण्यासाठी. किती माणसं उभा राहिलेत तिथं. तर गाईज इथून बघू शकतात किती माणसं गोळा झाल्यात आणि इथून व्ह्यू किती भारी दिसतोय. तर गाईज कानिफनाथ महाराजांचा जन्म हा हत्तीच्या कानातून झालेला आहे. सो त्याच्यामुळं अशी अप्रतिम मूर्ती बनवली आहे त्यांची. बघू शकता एवढी मोठी हत्तीची मूर्ती आहे आणि इथं खूप लांबून लांबून लोक येतात दर्शन घेण्यासाठी. तर गाईज आता मी खाली आलोय दर्शन झाल्यामुळे. चल की खाली. दमली काय मम्मी. थोडंच राहिले. चल तू. भारी वाटतंय की मोराचा पिसार आहे का नाही. तर गाईज कानिफनाथाचं आता दर्शन झालंय. आता मच्छिंद्रनाथाला चाललोय आपण. हा ना मम्मी.